नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला कर्जमाफीच्या मुद्द्यावर एक मोठी बातमी आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. कडूंच्या सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर यशस्वी तोडगा निघालाय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. सकारात्मक चर्चा झाली. कर्जमाफीचं आश्वासन आम्ही पाळू. 15-20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. तसंच 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे. ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल. त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत. सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे. आंदोलनकर्ते, शेतकऱ्यांचे नेते आणि राज्य सरकार यांची प्रदीर्घ बैठक पार पडलेली आहे सह्याद्री अतिथीगृह येथे. ही बैठक पार पडल्यानंतर आपल्यासोबत या आंदोलनाचे प्रमुख चेहरा असलेले नेते बच्चू कडू आता आपल्यासोबत आहे. बच्चूभाई, काय सांगाल, तुम्ही समाधानी आहात का या बैठकीनंतर? समाधानी आहे. कर्जमुक्तीबाबत समाधानी आहे. बाकी प्रश्नासाठी लढावंच लागेल आहे आणि कर्जमुक्तीबाबत जे काही निर्णय घेतला, तारीख दिली, त्याबद्दल सरकारचा आभारही मानतो. आणि गरीब शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावीच लागणार आहे. सरकार करेल असा आत्मविश्वास आहे. नाही केलं तर आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहेच. जी तारीख राज्य सरकारने दिलेली आहे त्या तारखेवरती तुमचा विश्वास आहे का? त्या संदर्भात चर्चा झाली? विश्वास बिलकुल. ते त्यांनाही बंधनकारक आहे ना. तुम्ही सांगा, मीडियासमोर त्यांनी सांगितलं आणि तारीख दिली स्पेसिफिक, असंही सांगितलं नाही. ते मीडियासमोर त्यांनी जनतेला, शेतकऱ्याला सांगितलं आहे आणि मला वाटत नाही शेतकऱ्याला सांगितल्यावर ते तारीख चुकवणार म्हणून. चुकवलं तर त्याचे परिणाम भोगावं लागेल. शेतकऱ्यांचं जे आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे ते फक्त कर्जमाफीसाठी नाही, ते इतरही अनेक विविध प्रश्न इतर मागणीबाबत विशेषतः कृषी मूल्याला, कृषी उत्पादनाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी त्या बाबतीत पण निर्णय झालेला आहे का ते सगळ्या संदर्भात, जसं खरेदी केंद्राच्या संदर्भात असेल, भावांतर योजनेच्या संदर्भात असेल किंवा याच्या व्यतिरिक्त काय मदत करता येईल त्या बाबतीतही एक मीटिंग 8 दिवसाच्या आत होईल. कारण कर्जमुक्तीच्या विषयाला आमचे 2.5 घंटे गेले. आता ती मानसिकता कोणाची इथं राहिली नव्हती. बाकी 8 दिवसात सगळ्या मिटिंगा संबंधित कॅबिनेट मंत्र्यांसोबत होईल. त्याच्यानंतर जे कॅबिनेटमध्ये मंत्र्यांसोबत निर्णय होऊ शकत नाही त्यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक होईल. नागपूरमध्ये आंदोलनकर्ते तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू? उद्या जाऊन त्यांचं आम्ही कार्यकर्त्यांचं खास करून आभार मानायला जाणार आहोत. त्यांना धन्यवाद देणार जाणार आहोत. हा आमचा जो कार्यकर्ता होतो बिचारा खूप झटला, खूपच मेहनत घेतलेली आहे. माझ्या सगळ्या पक्षातल्या, सगळ्या जातीतल्या शेतकऱ्यांनी सुद्धा प्रचंड ताकद याच्यात उभी केली. हे सगळं क्रेडिट त्यांना जातं. आणि आता पुढची बातमी पाहूयात. मुंबईतल्या पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर मृत्यू झालाय. पवईत भर दुपारी ओलीस नाट्याचा थरार रंगला. आरे नावाच्या स्टुडिओमध्ये रोहित आर्या यानं 17 मुलांना ओलीस ठेवलं. वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी ही मुलं पवईमध्ये आली होती. दुपारी 1:30 वाजून गेल्यानंतरही मुलं जेवण्यासाठी बाहेर न आल्यानं पालकांना संशय आला. तब्बल 2 तासांनी आरोपी रोहित आर्यानं एक व्हिडिओ जारी केला. यामध्ये मुलांना जाळून टाकण्याची धमकी त्यानं दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत स्थानिकांच्या मदतीनं मुंबई पोलीस इमारतीच्या बाथरूममध्ये शिरले. त्यानं पोलिसांवर खरे तर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी रोहितच्या छातीवर गोळी मारली. यात तो जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र काही वेळानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान या आरोपीकडे
एअरगन आणि केमिकल सापडल्याचं समोर आलं होतं. नंतर स्पष्ट होईल. ATSचे अमोल वाघमारे यांनी रोहित आर्या याच्यावरती गोळी झाडली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवरती ही माहिती दिली होती. ज्यावेळी आमची टीम पूर्णपणे आतमध्ये गेली त्यावेळी टीम आतमध्ये गेल्यानंतर तिथं रोहित आर्या कुठे आहे, त्याची पोझिशन काय आहे हे सर्च करत असताना अमोल वाघमारे हे थेट जे आहे ते रोहित आर्याच्या समोर गेले आणि त्यांनी त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलने फायरिंग केली. ती गन जी आहे ती एअरगन होती नंतर असं सांगण्यात आलेलं आहे आणि ती फायरिंग केली. त्यामुळे स्वतःच्या डिफेन्समध्ये स्वतःच्या बचावाकरता अमोल वाघमारे जे ATSC यांनी एक फायर केली ती थेट जाऊन जो रोहित आर्या त्याच्या छातीवर लागली आणि त्यामुळेच त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन तो हॉस्पिटलमध्ये भरती करण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. ही सगळी घटना आता एका बाजूला राहिली आणि रोहित आर्या याचा मृत्यू कशामुळे झाला, का झाला, याची कारणं जी आहेत यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि यामुळे या पोलीस संशोधन केंद्रामध्ये रोहित आर्यावरती संशोधन होईल आणि नंतर अहवालांती पोलीस जे आहे, सरकार जे आहे ते नेमका मृत्यू कशामुळे झाला आणि काय कारण होतं हे समोर आणतील. पुढे सचिन कुबडेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी रोहित आर्यानं एक व्हिडिओ शूट करत व्हायरल केला. यात त्यानं काय म्हटलं तर ते आपण पाहूया. सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है. मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए. मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है. कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा. मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं. कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके. प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी. रोहित आर्या याच्या सोबत गेले 13 ते 14 वर्ष काम करत असलेल्या प्रोडक्शन हेड रोहन आहेरनंच बाथरूमची काच फोडून पोलिसांना स्टुडिओमध्ये जाण्यास मदत केली. त्याच्यामुळे पोलीस या ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करू शकले. रोहन आहेर यांनी न्यूज 18 लोकमतला नेमकं काय घडलं ते सांगितले. मी फक्त हातोड्याने मारलं, काच फुटली आणि मागून पोलीस लोकांनी येऊन त्यांना रेस्क्यू केलं. बाकीचं मला यांनी नाही सांगायला लावलं काय, तर ते सगळे सिच्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी सांगेन. आपलं नाव? रोहन दिनेश आहे. आपण प्रोड्युसर आहात? नाही, ते प्रोड्युसर दुसरे आहेत आणि डिरेक्टर पण तेच होते रोहित आर्या. मी फक्त प्रोडक्शन सांभाळत होतो. आम्ही 13-14 वर्षापासून 3-4 फिल्म्स मी त्यांच्या केलेल्या आहेत. रोहितचं काय, त्याला काय म्हणायचं होतं? तो म्हणत होता की मला काय म्हणायचं होतं ते मला खरंच नाही माहिती. बघा, याचा सगळा तपशील पोलिसांनी आपल्याला दिलेला आहे. अतिशय विक्षिप्तपणे ज्या प्रकारे त्यांनी बोलून आणि मुलांना ओलीस धरलं, मी खरोखर पोलिसांचं अभिनंदन करेन की पोलिसांनी नीट ऑपरेशन त्या ठिकाणी केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये अर्थातच त्याचा मृत्यू झालेला आहे, पण सगळ्या मुलांना सुखरूप पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे. आता त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच बाकी गोष्टी सांगता येतील. रोहित आर्या हा नागपूरच्या शाळेत प्राध्यापक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानं नागपूरमध्ये एक स्वच्छता मोहीम राबवली होती. रोहित आर्यानं स्वच्छता मॉनिटर नावाची मोहीम राबवली होती आणि त्यावेळी या योजनेला निधी सरकारनं मंजूर करण्यात आला होता. मात्र तो निधी रोहितला मिळाला नसल्यानं त्यानं आंदोलन केलं होतं. त्याचाच राग म्हणून रोहितनं 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं. तर रोहित आर्या हा नागपूरच्या शाळेचा प्राध्यापक असल्याचं कळतंय. या व्यक्तीनं नागपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती. आज जो प्रकार केला हा प्रकार खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होता. मुलांच्या जीवाशी खेळणं, त्यांना ओलीस ठेवणं हे बरोबर नव्हतं आणि पालकांना मोठ्या प्रमाणामध्ये भयावह वातावरण करणं, पवईसारख्या उच्चवी वस्तूमध्ये अशा तऱ्हेने घटना घडणं हे खरं तर मनाला वेदना लावणारी घटना आहे. परंतु ठेकेदाराचे
पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे, पण त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य मुलांना सहन करावा लागत असेल, अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असताना अशा तऱ्हेने मुलांच्या आयुष्याला त्या ठिकाणी जे आहे ते रिस्कमध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते. या राज्यामध्ये अंधेर नगरी, चौपट राजा असंच सगळा कारभार दिसतोय. आणि यातून या ज्या घटना काही पुढे येऊ पाहत आहेत किंवा याचं गांभीर्य जे आहे हे शासनाच्या कधी लक्षात येईल? थोडी तरी लाज ठेवा राज्यकर्ते म्हणून. तुम्हाला जर तुमची ऐपत नाही तर कशाला काम करून घेताय आणि वरून मनोरुग्ण म्हणताय? म्हणजे काय, झक मारायला मनोरुग्णाला काम दिलं तुम्ही? तो मनोरुग्ण होता त्याच्याकडून कामं का करून घेतली? दरम्यान दीपक केसरकरांनी रोहित आर्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. रोहित आर्याचा स्वच्छता मॉनिटर नावाचा कन्सेप्ट होता आणि त्यावेळी डायरेक्ट पैसे घेतल्याचं डिपार्टमेंटचं म्हणणं असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय. स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं. सगळं मुलं सुरक्षित आहे आणि त्यांच्या घरीसाठी निघालेले आहेत. सगळे मुलं सुखरूप आहे, मुलांना काही इजा झालेली नाही. सगळे मुलं आता निघालेले आहेत. आता अर्धा तास सगळे स्वतःच्या घरी पोहोचतील. काही नांदेडचे मुलं होतं त्यांनी ट्रेनमध्ये व्यवस्था केलेली आहे. काय पवईचे होते, काही पनवेलचे होते, काही मुंबईचे होते, काही पुण्याचे होते, असं टोटल अंकून 16 मुलं. सगळ्यांचे पेरेंट्स आलेले आहेत. सगळ्या पेरेंट्सच्या हाती मुलं दिलेले आहेत आणि स्वतः सगळे मुलं सुरक्षित आहेत, ते निघालेले आहेत. राज्य सरकारनं रोहित आर्या याला माझी शाळा सुंदर शाळा प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केला आणि या संदर्भात दिलेलं पत्र हे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. महाराष्ट्र शासनाच्या या पत्रात रोहित आर्याचा प्रकल्प संचालक म्हणून उल्लेख करण्यात आलाय. रोहित आर्या याला प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनानं परवानगी दिली होती. याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकीत असल्याचा आरोप रोहित आर्यानं वर्षभरापूर्वी केला होता. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना राबवण्यात आली होती. थकीत पैशांसाठी त्यानं शिक्षण विभागाच्या विविध अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची भेट घेतली, मात्र काहीच फायदा झाला नाही. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून रोहित मानसिक तणावात होता आणि ट्रीटमेंट सुद्धा घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. मत चोरी झाल्याचा आरोप करत ईव्हीएमकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं वक्तव्य यावेळी राज ठाकरे यांनी केलं. लोक मनसेला मतदान करतात, मात्र ईव्हीएमच्या भानगडीमुळे आपला पराभव झाला असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर आरोप केलेत. मतदार याद्या स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं राज ठाकरे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची राज्यस्तरीय आढावा बैठक 3 ते 7 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वरळी डोम इथे पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. या राज्यस्तरीय आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असतील. परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणींनी केली आहे. तर शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचं म्हणत त्यांनी टीका केली आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे संकेत तालुकाध्यक्ष गणेश खांडगेंनी दिलेत. यामुळे मावळमध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत वैयक्तिक कारणामुळे गैरहजर असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलंय. तर 1 तारखेच्या आंदोलनामध्ये ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचंही ते म्हटलं. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून युनिटी मार्च एक भारत आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत पदयात्रा काढून सरदार पटेलांच्या कामाची माहिती देण्यात येणार आहे. माय भारत पोर्टलवरून यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन भाजपकडून नागरिकांना करण्यात आलं.
अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत दादासाहेब गवईंच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं। दादासाहेबांचं कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी राहावं यासाठी स्मारक बनवल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं। दादासाहेब गवई यांनी समतेच्या आधारावर लोकशाही कशी असते हे दाखवून दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तर या स्मारकाच्या निमित्तानं लोकशाहीचं मंदिर उभं झाल्याचंही ते म्हटलंय। अहिल्यानगरमध्ये दिवंगत आमदार शिवाजी कडिले यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे। यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। दरम्यान अक्षय कडिले यांना सर्वांनी पाठिंबा दिला। नंदुरबारमध्ये महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरकुल, शिक्षण आणि आरोग्यासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला। दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। मावळच्या मामुडीतील सतीश राऊत यांची पुणे अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे। यामुळे गावकऱ्यांनी जोरदार जल्लोष करत सतीश राऊत यांचा सत्कार केला। दरम्यान फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। राज ठाकरेंनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे। नमो टुरिझम योजनेबाबत बोलताना त्यांनी शिंदेंवर कडाडून टीका केली आहे। मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार रायगड, शिवनेरी आणि राजगडावर नमो टुरिझम सेंटर काढतंय। हे नमो सेंटर उभं केलं की फोडून टाकणार, मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची, अशी घणाघाती टीका त्यांनी शिंदेंचं नाव न घेता केली आहे। जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे, इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची। बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे। इथपर्यंत हे कशात नाही येतं, ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू। शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत, तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे। याच्यासाठी ज्यांना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भात एक मोठी बातमी। बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजू शेट्टी, जानकर, तुपकर आणि चपट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2500 आंदोलक शेतकऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। 24 तासांहून अधिक वेळ वाहतूक रोखल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पाठोपाठ आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे। बोर्डाच्या नियोजित वेळापत्रकानुसार 10वीची परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये, 12वीची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागानं यंदाच्या दिवाळी हंगामात उत्पन्न वाढीमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे। महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार जळगाव विभागानं 15 कोटी 60 लाख रुपयांचं उत्पन्न प्राप्त केलं आहे। सरन्यायाधीश BR गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली आहे। ते 24 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत। देशातील रेल्वे प्रवासाचा अनुभव एका नवीन पातळीवर नेण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। मंत्रालयानं देशातील पहिल्या 16 डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मान्यता दिली आहे। या ट्रेनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिचा वेग, तिला ताशी 160 किलोमीटरच्या कमाल वेगानं धावण्याची परवानगी देण्यात आली आहे। 8 वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेमध्ये मोठा बदल केलाय। मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या अवर्ग महानगरपालिकांमधील उमेदवार आता जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतील। आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन ही सुधारणा करण्यात आली आहे।
पिंपरी महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या 7 महिन्यात 624 कोटी 85 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केलाय। नागरिकांचा प्रतिसाद, विभागाचं नियोजन आणि सवलतींचा लाभ यामुळेच कर संकलनात विक्रमी वाढ झाल्याचा दावा प्रशासनाने केलाय। दक्षिण भारतात घोंगावणाऱ्या मोन्था चक्रीवादळानं संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळीचं संकट ओढावलंय। या मोन्थाचा विदर्भाला देखील जोरदार तडाखा बसलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळीचं हे सावट पुढील 3 दिवस म्हणजेच 2 नोव्हेंबरपर्यंत कायम असेल। नवी मुंबईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेल्या विक्रमी धावसंख्येच्या यशस्वी पाठलाग करत भारतीय महिला संघानं फायनलमध्ये एंट्री मारली आहे। जेमिमा रॉड्रिग्सच्या नावात शतकी खेळीशिवाय कर्णधार हरमप्रीत कौरनं या सामन्यात दमदार खेळीचा नजराणा पेश केला। राणीची बाग साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते, मात्र येत्या बुधवारी गुरु नानक जयंतीनिमित्त 5 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असून राणीची बाग पर्यटकांसाठी खुली असणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी ती बंद असेल असं पालिकेकडून कळवण्यात आलंय। राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्याचा निर्णय जारी केलाय। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून हा आदेश काढण्यात आला। देशात सोन्याच्या किमतीनं विक्रमी पातळी गाठल्यानं या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी 16% घटली आहे। सोन्याची मागणी कमी झाली असली तरीही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढलेली आहे।